नमस्कार। आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये आषाढी एकादशी निमित्त हे 4 प्रकारचे साबुदाणा वडे बनवलेले आहेत। एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत आणि स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। तर हा बनवलेला आहे रताळ्याचा, हा बटाट्याचा आहे आणि हा पनीर आणि हा साबुदाणा न भिजवता बनवलेले असे 4 प्रकारचे बनवलेले आहेत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण तरी सुद्धा पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम कुरकुरीत होतात वडे, याची गॅरंटी देते मी। नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। सकाळपर्यंत छान मऊ भिजतो। वेळ नसेल तर 2 तास जरी भिजवला तरी पण किंवा 1 तासभर तरी होऊन जातो। असं पाणी घालायचं आहे, भरपूर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मग परत दुसरं थोडंसं पाणी घालून मग व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे। अशा पद्धतीने सकाळपर्यंत एकदम मस्त टम्म फुगतो। आज आपण बनवतोय उपवासासाठीचे साबुदाणा वडे। तर आपण आज रताळ्याचे बनवतोय। पाणी घालायचं, जास्त पाणी नाही घालायचं आणि त्याला 6-7 मिनिटात उकडून निघतात। रताळे उकडत आहेत तोपर्यंत आपण ठेचा बनवून घेऊ। हिरवी मिरची घातली 2 आणि हे थोडंसं आलं घालायचं 1 इंचभर। ह्याचा ठेचा करून घ्यायचा। मीठ आपण वरून जसं रताळे आता शिजलेले आहेत, एकदम लवकर शिजतात रताळे बटाट्यापेक्षा। ह्याचे साल काढून घ्यायचे। अशा पद्धतीने सर्व रताळ्यांचे साल काढून घ्यायचे। साल काढून झाले खिसून घ्यायचे। अशा पद्धतीने खिसून झालेले रताळे आता त्यामध्ये घालायचं भिजलेला साबुदाणा। साबुदाणा ओव्हरनाईट भिजवलेला आहे किंवा वेळ नसेल तर 2 तास भरपूर पाण्यात भिजवला तरी चालतो। त्यामध्ये घालायचं आहे ठेचा, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि आता याला मिक्स करून घे। बनवत असतो साबुदाणा वडे पण आज हे रताळे हे असं छान मिक्स करून घेतले। त्याचे वडे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला। तर अशा पद्धतीने वडे बनवून घ्यायचे। हे सर्व बनवून घ्यायचे। बनवून घेतले तर तळून घ्यायचे। आपल्याला तेल तापण्यासाठी ठेवले, तेल छान तापलेले आहे। आता वडे टाकून घ्यायचे। एकच सोडला आहे बघा। बघूया पलटी करून, मस्त झालं। बघू शकता बिलकुल फुटत नाही आहे तेलामध्ये। बघू शकता एकदम मस्त झालेलं आहे। जबरदस्त दिसते। मस्त असे खमंग तळलेले काढून घ्यायचे। मस्त मिरच्या तळून घ्यायच्या।
मिरच्या तळून आणि राहिलेले वडे तळून घ्यायचे. मस्त तळून झालेत, बघू शकता. बिलकुल तेलकट नाही झालेले आणि एकदम कुरकुरीत झालेत. मस्त असे तयार आहेत आपले रताळ्याचे साबुदाणा वडे. आता आपण बनवतोय बिना साबुदाणा भिजवता. हे साबुदाण्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे आणि त्याचा बनवायचा आहे. जर आपल्याला भिजायला वेळ नसेल तर अशा पद्धतीने सुद्धा बनवू शकतो. पॅन ठेवला आहे तापण्यासाठी. आता साबुदाणा टाकायचा आहे आणि त्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. पीठ बनवून घ्यायचं आहे. तर साबुदाणा भाजलेला छान थंड झाला आहे. ह्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये आपल्याला ह्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे. हे असं भाजल्यानंतर लगेच पीठ होते. असं छान पीठ बनलेले. हे मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतले, त्यांना खिसून घ्यायचे. आता थोडंसं गाळून घेऊ, थोडंफार जर राहिले असले मोठे तर. जाडसर असेल तर बाजूला निघेल, त्यासाठी चाळून घ्यायचे. बघू शकता असं एवढं जाड निघलेलं आहे. ह्यामध्ये घालायचे लाल मिरची पावडर, हिरवी घातली तरी चालेल. चवीपुरतं मीठ घालायचे आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घ्यायचं आहे. आता जरा पिठामुळे थोडंसं कोरडं वाटतंय, तर त्यामध्ये आपण दही घालायचे 2 चमचे. वडे बनवून घ्यायचे. दह्यामुळे छान बाइंडिंग आले. जर दही नसेल, दूध नसेल तर थोडंसं पाणी वापरलं तरी चालेल. ते साबुदाण्याचं पीठ असल्यामुळे थोडंसं जसं भिजेल तसं कोरडं पडलं जाते. तर अशा पद्धतीने बनवून घ्यायचे. तर अशा पद्धतीने बनवून घेतलेत वडे. आता तळून घ्यायचे. तेल ठेवले तापण्यासाठी. तेल तापलेलं छान. वडा टाकून सुरुवातीला फुल फ्लेमवरतीच तळून घ्यायचं आहे, म्हणजे विरत नाही. जर साबुदाणा भिजवण्यासाठी वेळ नसेल तर अशा पद्धतीने सुद्धा पटकन होतात आणि छान खुसखुशीत होतात. खूप छान कलर आले. खूप छान फुगले. तर अशाच पद्धतीने सर्व तळून घ्यायचे. तर हे तयार झालेत आपले. बिलकुल तेलकट नाहीत होत, बघू शकता. आणि एकदम असे बघू शकता कसा आवाज येतो ते. तर हे तयार आहे तर 2 प्रकारचे वडे झाले. आता हा 3ऱ्या प्रकारचे पनीरचे वडे बनवायचे आहेत आपल्याला. साबुदाणा वडे खूप छान बनतात पद्धतीने. तर आता खिसून घेतले. यामध्ये घालायचं आहे साबुदाणा 1 वाटीभर. साबुदाणा, शेंगदाण्याचं कूट,
2 हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली, ठेचा पण घालू शकता. मिक्स करून घ्यायचे. मीठ पण घातलंय, व्हिडिओ स्किप झालाय. छान मिक्स करायचं ह्याला. घ्यायचे आता. अशा पद्धतीने बनवून घ्यायचे सर्व. तर आता हे पनीरचे साबुदाणा वडे बनवून तयार झाले. तर तळून घ्यायचे. तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे. याची जरा फुटण्याची शक्यता असते. चिकटले ते एकमेकाला. आता लो फ्लेमवरती तळून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळले जाईल. मस्त खमंग तळलेले काढून घ्यायचे आता. बघू शकता मस्त झाले. आपल्या बटाट्याच्या वड्यासारखे झाले. मस्त तळून झाले. तर अशा पद्धतीने हे आपले पनीरचे सुद्धा तयार झालेले आहेत वडे. बघू शकता एकदम मस्त असे फुगलेले आहेत. आता बनायचे आपले नेहमीचे बटाट्याचे, उकडलेल्या बटाट्यापासून जे बनवतो ते साबुदाणा वडा. त्यासाठी आपण अगोदर ठेचा बनवून घेतो. तर हे 2 हिरवी मिरची, आलं, मिरची आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तिखट, मिरची कापून टाकली तरी चालू शकते. ठेचा झालेला आहे बनवून. खिसून घ्यायचे ते बटाटे. मध्ये घालायचे साबुदाणा भिजलेला. हा कुटलेला ठेचा घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट आणि हे मीठ घालायचे. तुम्ही जर जिरे खात असाल तर जिरे, कोथिंबीर वापरू शकता. आणि आता हे मिक्स करून घ्यायचे. सर्वात बनवायला हे सोपे वडे आहेत. अशा पद्धतीने बनवून घ्यायचे सर्व वडे. मस्त असे बनवून झालेत. आता तळून घ्यायचे आपल्याला. तेल तापलेलं आहे आता. वडे तळताना सुरुवातीला फुल फ्लेमवरतीच तळून घ्यायचे अर्धा मिनिट. ते एकदा असं वरून मी बनवलेला हे पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करा. आणि आवडला तर नक्की लाईक करा. हे मस्त तळलेले काढून घ्यायचे.
तर अशा पद्धतीने 4 प्रकारचे आपण साबुदाणा वडे बनवलेले आहेत। तर मस्त असे हे आपल्या नेहमीचे बटाटे उकडलेल्या बटाट्याचा साबुदाणा वडा तयार झालेला आहे। तर आपण 4 प्रकारचे साबुदाणा वडे बनवलेले आहेत। बरोबर कढी खिसून त्यामध्ये घालायची हिरवी मिरची, मीठ घालायचे, थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचे आणि ही साखर आणि त्यामध्ये घालायचे दही। वड्याबरोबर कोशिंबीर तर हवीच। तरी कोशिंबीर तयार झाली। आता अशा प्रकारे हे आपले चार प्रकारचे साबुदाणा वडे तयार झालेले आहेत। हा आहे रताळ्याचा बनवलेला आहे, हा बटाट्याचा आहे, हा पनीरचा आहे आणि हा साबुदाणा न भिजवता बनवलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला जो प्रकार आवडेल तो बनवा आणि कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा।